गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन पॉईंट स्टार्ट करतोय. आपलं सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन बाय जॉमेट्रिक मेथड कॅल्क्युलस मेथड झालं आहे. त्यानंतर रिझल्टंट ॲक्सिलरेशन ऑफ सर्क्युलर मोशन हा पॉईंट देखील आपण कवर केला आहे. त्याशिवाय सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, देअर कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिफरन्स बिटवीन सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हे आपण स्टडी केलं आहे. आज आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट स्टडी करायचा आहे. टाईप्स ऑफ कर्व रोड. दोन टाईपचे रोड असतात, हॉरिझॉन्टल ऑर अनबँक कर्व रोड अँड सेकंड इज बँक कर्व रोड. आता तुम्ही गावामधून ज्या वेळेला फिरत असता, गावातले रोड असतात कर्व रोड. त्या रोडचे बघा दोन्ही एजेस सेम हाईटला असतात, दोन्ही एजेस सेम लेवलला असतात. त्या रोडला म्हणतात हॉरिझॉन्टल ऑर अनबँक कर्व रोड. ह्याची डेफिनेशन अशी असते, अ कर्व रोड whose both edges are at same level is called as horizontal or unbanked curve road. ते तुम्ही रेसिंग ट्रॅकवर बघा, रेसिंग ट्रॅकवरचे रोड असतात विथ रिस्पेक्ट टू इनर एज. आउटर एजला सर्टन अँगलनं रेस केलेलं असतं. क्लिक होतं आहे का? तुम्ही रेसिंग ट्रॅक डोळ्यासमोर आणा. रेसिंग ट्रॅकवरचे रोड असतात कर्व रोड. तिथे एका एजच्या कंपॅरिझनमध्ये आउटर एजला, इनर एजच्या प्रपोर्शनमध्ये आउटर एजला सर्टन अँगलनं रेज केलेलं असतं. त्या रोडला म्हणतात बँक कर्व रोड. क्लिअर झालं? सो देअर आर टू टाईप्स ऑफ कर्व रोड, हॉरिझॉन्टल ऑर अनबँक कर्व रोड अँड बँक कर्व रोड. मी डेफिनेशन एकदा रिपीट करतो. अ रोड whose both edges are at same horizontal level is called as horizontal or unbanked curve road. आपल्या गावामधले कर्व रोड असतात त्याच्या दोन्ही एजेस सेम हाईटला असतात, तर असा कर्व रोड म्हणजे अनबँक कर्व रोड. रेसिंग ट्रॅकवरचे रोड असतात त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू इनर एज, आउटर एजला सर्टन हाईटनं रेज केलेलं असतं, सर्टन अँगलनं रेज केलेलं असतं, तर त्या रोडला म्हणतात बँक कर्व रोड. सो a road, a curved road whose both edges are at same height, are at same level is called as horizontal or unbanked curved road. A curved road whose both edges are at a curved road in which with respect to inner edge, outer edge is raised by certain height is called as bank curve road. आता बघा, तुम्ही कर्व रोडवरून ट्रॅव्हल करताय, तुम्ही एका स्ट्रेट रोडवरून ट्रॅव्हल करताय आणि त्याच्या एंडला कर्व आहे. तुम्ही ज्या वेळेला हॉरिझॉन्टल रोडवरून ट्रॅव्हल करत असतात, फॉर एक्झाम्पल आपण हॉरिझॉन्टल रोडवरून ट्रॅव्हल करतोय विथ स्पीड 50 किलोमीटर पर आवर. आता ह्या रोडच्या एंडला एक कर्व आहे. तुम्ही ज्या वेळेला कर्व रोडवरून ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्हाला ब्रेक अप्लाय करावे लागतात आणि तुमचा स्पीड रिड्यूस करावा लागतो, बरोबर आहे. तुम्ही कर्व रोडवरून ट्रॅव्हल करत असाल अँड व्हाईल निगोशिएटिंग अलॉंग अ कर्व रोड, तुम्ही जर तुमचा स्पीड कमी केला नाही तर तुमचं व्हेकल टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शनला मूव्ह होईल आणि तुमचा ॲक्सिडेंट होईल. तुम्ही बऱ्याच वेळेला सांगता की माझा ॲक्सिडेंट झाला, गाडी स्लिप झाली, बरोबर आहे. गाडी स्लिप होण्याच्या मागचं रिझन काय असतं तर बघा, वेन यू आर ट्रॅव्हलिंग अलॉंग अ स्ट्रेट रोड, ही मोशन युनिफॉर्म मोशन असते इन विच direction as well as magnitude of velocity is constant. But when you are traveling along a curved road, at every point in tangentially forward direction, direction of velocity changes. As a result of this motion will become accelerated motion. To maintain different direction of velocity, you have to reduce your speed. Otherwise, your vehicle will travel in tangentially forward direction and there will be an ॲक्सिडेंट, बरोबर आहे. तुम्ही ज्या वेळेला हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून ट्रॅव्हल करता त्यावेळेला तुम्हाला तुमचा स्पीड मिनिमम करावा लागतो, तुम्हाला तुमचा स्पीड रिड्यूस करावा लागतो, तरच तुम्हाला तो कर्व सेफली निगोशिएट करता येतो, सेफली ड्राईव्ह करता येतं. सो व्हेन यू आर ट्रॅव्हलिंग अलॉंग अ कर्व रोड यू हॅव टू मिनिमाइज युअर स्पीड, अदरवाईज युअर व्हेकल विल मूव्ह इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन अँड देअर विल बी ॲन ॲक्सिडेंट. मग आता आपण ज्या वेळेला कर्व रोडवरून ट्रॅव्हल करतो त्यावेळेला आपल्याला आपला स्पीड कमी करावा लागतो. मग एक्झॅक्टली किती कमी करायचा, मग त्यासाठी डेरिव्हेशन आपण स्टडी करूयात. तर आता आपलं डेरिव्हेशन आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व रोड और मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग अ अनबँक कर्व रोड. ओके,
लक्ष द्या. हे व्हेइकल, वेन व्हेइकल इज मुव्हिंग अलॉंग अ कर्व रोड, त्याची मोशन सर्क्युलर असणार आहे, इन विच सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट्स इन रेडियली इनवर्ड डिरेक्शन. आणि या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कोणता फोर्स असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ऑफ व्हेइकल. सो बघा, एम मास ऑफ व्हेइकल, आर रेडियस ऑफ कर्व रोड, व्ही मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ऑफ व्हेइकल. मी काय म्हणतोय बघा, नीट लक्ष द्या. व्हेइकल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग अ कर्व रोड, ही मोशन सर्क्युलर असेल. फॉर सर्क्युलर मोशन नेसेसरी फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स विच ॲक्ट्स इन रेडियली इनवर्ड डिरेक्शन. या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच, या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेइकल अँड रोड सरफेस. सो फॉर सर्क्युलर मोशन ऑफ व्हेइकल नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज F is equal to mv square upon r. In this case, necessary centripetal force is provided by frictional force between road surface and tires of vehicle. So frictional force is mu into n, where n is normal reaction आणि mu म्हणजे coefficient of friction. बरोबर आहे. Normal reaction is nothing but weight of vehicle. Therefore फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू एम जी. क्लिअर झालं. मी इक्वेशन 1 आणि 3ला इक्वेट करतो, कारण या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्स. मग एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू म्यू एम जी, हे एम एम कॅन्सल झालं. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू म्यू आर जी. Therefore V is equal to under root mu rg. So if you are traveling along horizontal curve road, maximum safety speed किती असेल, mu rg. क्लिअर झालं. मी काय म्हटलं, ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज अंडर रूट म्यू आर जी, वेर म्यू इज रेडियस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स ऑफ व्हेइकल, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्व रोड, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इज अंडर रूट म्यू आर जी. म्हणजे कर्व रोडवरून तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल, हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल, तर तुमचा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड किती असेल, अंडर रूट म्यू आर जी. यापेक्षा तुमचा स्पीड जर जास्त झाला, देन युअर व्हेइकल विल मूव्ह इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन अँड देअर विल बी ॲन ॲक्सिडेंट. क्लिअर झालं. ही आयडिया क्लिअर झाली. सो मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड इट इज अंडर रूट म्यू आर जी. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे नेसेसिटी ऑफ बँकिंग. बघा, हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल तर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड असणार आहे अंडर रूट म्यू आर जी. सो फ्रॉम दिस रिलेशन व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्यू अँड व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आता आपण एक्सप्रेस हायवे डिझाईन करतोय. एक्सप्रेस हायवे जर आपल्याला डिझाईन करायचा असेल तर व्हेइकलचं स्पीड, एक्सप्रेस हायवे डिझाईन करायचा पर्पजच हा असतो की व्हेइकलचं स्पीड लिमिट इन्क्रीज करायचं, त्यामुळे जर्नीचा टाईम तुमचा सेव्ह होईल. बरोबर आहे. आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे डिझाईन केला आहे. मग तो डिझाईन करताना मोटो हा होता की जर्नीचा टाईम कमी करणं, आणि जर्नीचा टाईम कमी करायचा असेल तर व्हेइकलचं स्पीड लिमिट आपल्याला इन्क्रीज करावं लागेल. मग आता कर्व, ज्या वेळेला तुम्ही रोड डिझाईन करता, खूप सारे कर्व येणार आहेत. मग प्रत्येक कर्वसाठी तुम्हाला एक ठराविक किंवा एक स्पेसिफिक स्पीड लिमिट असणार आहे. त्या स्पीड लिमिटनं जर तुम्ही ट्रॅव्हल झाला तरच तो कर्व सेफली ड्राईव्ह करता येईल. त्यापेक्षा तुमचं स्पीड लिमिट जास्त असेल तर तुमचा ॲक्सिडेंट होईल. बरोबर आहे. मग सेफ्टी स्पीड लिमिट कशावर डिपेंड आहे, इट विल डिपेंड अपॉन म्यू अंडर रूट म्यू, इट विल डिपेंड अपॉन अंडर रूट आर. मग जर तुम्हाला स्पीड लिमिट इन्क्रीज करायचं असेल तर म्यू इन्क्रीज करावा लागेल. लक्ष द्या. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट म्यू. So by increasing coefficient of friction between road surface and tires of vehicle, we can increase speed limit. पण या केसमध्ये प्रॉब्लेम काय होईल बघा, तुम्ही जर म्यू
इन्क्रीज केलं देन रोड विल बिकम रफ, रस्ता खडबडीत होईल, बरोबर आहे. सो त्या केसमध्ये विअर अँड टिअर ऑफ टायर्स ऑफ व्हेकल मॅक्झिमम असेल, त्याचे मेकॅनिकल डॅमेजेस मॅक्झिमम असतील. सो ही जरी थेरॉटिकल टेक्निक असली तर ही प्रॅक्टिकली फिजिबल नाही आहे, इकॉनॉमिकली फिजिबल नाही आहे. मी काय म्हणतो लक्षात येतं आहे का? अ सेफ्टी स्पीड लिमिट कॅन बी इन्क्रीज बाय इन्क्रीजिंग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, बट इन दॅट केस रोड विल बिकम रफ अँड देअर विल बी मॅक्झिमम विअर अँड टिअर ऑफ टायर्स ऑफ व्हेकल. सो दिस टेक्निक इज नॉट इकॉनॉमिकल. मग आपल्याकडे सेकंड टेक्निक आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट आर. बाय इन्क्रीजिंग रेडियस ऑफ कर रोड यू कॅन इन्क्रीज अ सेफ्टी स्पीड लिमिट. अगदी साधं एक्झाम्पल, आता हा कर्व बघा, हा कर्व अगदी शार्प आहे, त्याच्याऐवजी जर मी असा कर्व रोड तयार केला तर या केसमध्ये रेडियस जास्त आहे. रेडियस जास्त असेल तर हा कर्व तुम्हाला सेफली निगोशिएट करता येईल. सो बाय इन्क्रीजिंग रेडियस वी कॅन इन्क्रीज स्पीड लिमिट. बट याही केसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. मेन प्रॉब्लेम हा असणार आहे की हिली एरियाज असतील, हिली एरियाजमध्ये तुम्हाला रेडियस इन्क्रीज करता येणार नाही, मग ऑब्वियसली सेफ्टी स्पीड लिमिट इन्क्रीज होणार नाही. सो बाय इन्क्रीजिंग रेडियस वी कॅन इन्क्रीज अ सेफ्टी स्पीड लिमिट, बट इट हॅज सर्टन लिमिटेशन स्पेशली इन हिली एरियाज. मग बघा, आपल्याकडे दोन थेरॉटिकल टेक्निक आहेत टू इन्क्रीज स्पीड लिमिट, बाय इन्क्रीजिंग कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड बाय इन्क्रीजिंग रेडियस. But both theoretical technique has certain limitations. So we can't use this both technique in practice. मग मला सांगा, आता दोन्ही टेक्निक आहेत यांना काहीतरी प्रॅक्टिकल लिमिटेशन्स आहेत. मग कर रोड असेल तर सेफ्टी स्पीड लिमिट आपल्याला इन्क्रीज करता येणार नाही का? तर येतं. त्यासाठीच आपण यूज करतो बँकिंग ऑफ रोड. इन बँकिंग ऑफ रोड वी आर गोइंग टू इन्क्रीज सेफ्टी स्पीड लिमिट बाय बँकिंग ऑफ रोड बाय रेजिंग आउटर एज विथ रिस्पेक्ट टू इनर एज. तुम्ही जर असं करत असाल तर मग म्यू इन्क्रीज करायची गरज नाही आहे, रेडियस इन्क्रीज करायची गरज नाही आहे, तुम्हाला सेफ्टी स्पीड लिमिट इन्क्रीज करता येतं. तुम्ही रेसिंग ट्रॅकवरचे रोड बघितले असतील तर रेसिंग ट्रॅकवर रोड असतो त्याची रेडियस वाढवलेली नसते किंवा तो रोड रफ पण केलेला नसतो, म्हणजे म्यूला देखील इन्क्रीज केलेलं नसतं आणि आरला देखील इन्क्रीज केलेलं नसतं. सिम्पली विथ रिस्पेक्ट टू इनर एज आउटर एजला रेज केलेलं असतं, सो दॅट सेफ्टी स्पीड लिमिट विल इन्क्रीज. तर आत्ता आपण हा जो क्वेश्चन स्टडी केला हा एक इम्पॉर्टंट थेरीवाला क्वेश्चन आहे, नेसेसिटी ऑफ बँकिंग. मग याचं आन्सर कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन हॉरिझॉन्टल कर रोड इज गिवन बाय V is equal to under root mu rg. From above relation, V is directly proportional to mu and V is directly proportional to under root r. By increasing coefficient of friction, we can increase a speed limit. But in this case, there is maximum wear and tear of tires of vehicle. There are some mechanical damages to the vehicle. So this technique is not economical. V is directly proportional to under root r. By increasing radius of curve road, we can increase safety speed limit, but in this technique there are certain limitations. This technique is not applicable especially in hilly areas. So we have two theoretical technique, but both theoretical technique has certain practical limitations. So by banking of road in which outer edge of road is raised with respect to inner edge by certain angle, we can increase safety speed limit. तुमच्या लक्षात आलं का? जर आपण रोडचं बँकिंग केलं म्हणजे इनर एजच्या रिस्पेक्टमध्ये आउटर एजला जर सर्टन अँगलनं तुम्ही रेज केलं तर मग तुम्हाला म्यू इन्क्रीज करायची गरज नाही आहे, म्हणजे रोडला रफ करायची गरज नाही आहे, रोडची रेडियस इन्क्रीज करायची गरज नाही आहे. सिम्पली बाय बँकिंग वी कॅन इन्क्रीज अ स्पीड लिमिट. कसं इन्क्रीज होतं ते आपल्याला डेरिवेशनवरनं स्टडी करायचं आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया, कारण हा पॉईंट अर्ध्या तासाचा पॉईंट आहे, ह्या व्हिडिओमध्ये ते कवर होणार नाही. ठीक आहे, गुड बाय.